आजूबाजूला मला झोपड्यावर म्हणा किंवा पालावर म्हणा जी काही रस्त्यावर भीक मागणारी मुलं आहे सिग्नलवरती ही मला दिसायची. त्या मुलांकडे बघून मला असं वाटायचं की ह्या मुलांना जर शिक्षण पर्वात आणलं तर हे मुलं पण काहीतरी बनू शकतात, यांच्या मनामध्ये पण काहीतरी स्वप्न तयार होऊ शकतात. पण यांना तसं स्वप्न तयार करून देणार कोणतरी लागतं. म्हणून म्हणलं चला मी स्वतःच तयारी केली. आणि हे मुलं खरं तर ज्यावेळेस पाहायचं हे मुलं काही भांडणं करायचे आपसात, काही थोडे नशेच्या आहारी पण गेलेली होती. म्हणलं यांचं आयुष्य खूप उद्ध्वस्त होईल या नशेमुळे. म्हणून मी यांना मला एक पर्याय होता माझ्याकडे. म्हणलं आता यांना शिक्षण पर्वात जर आणलं तरच यांच्यामध्ये काहीतरी बदल होईल. मग एक असंच उराशी स्वप्न पाहिलं आणि 1-2 मुलापासून सुरुवात केली. या 2 मुलाशी सुरुवात करता करता आज माझ्याकडे 100 ते 150 मुलं तयार झाली आणि हे मुलं शिकायला येऊ लागली रोज. आणि आता ह्या मुलांच्याही मनामध्ये कुठेतरी एक स्वप्न निर्माण झालं की बाबा आपण पण काहीतरी बनावं. तेव्हापासून भगवान सर आलं, मग तर छान वाटलं. मग तर वही पेन नाही नव्हते, भगवान सर आलं, पाटी बिटी दिली आम्हाला, छान खूप छान वाटलं. पेन सुद्धा धरता येत नव्हते, पण जेव्हापासून भगवान सर आए हमारा वही पेन पाटी दिए और हमारा शिक्षणाची अदुगर आणि आम्ही एक झाडाखाली शिक्षण करत होते. आम्ही शिक्षण करत होते. भगवान सर हमारा बायाखाली आणि एबीसीडी शिकत होते. आता हमारा सगळी येते. पहिली वेलांटी म्हणतात त्याला. पहिला उकार खू आहे ना, दुसरा उकार आणि आता ह्या मुलांच्याही मनामध्ये कुठेतरी एक स्वप्न निर्माण झालं की बाबा आपण पण काहीतरी बनावं. त्यांना पण नेमकं डॉक्टर काय असतं, इंजिनियर काय असतं, विविध क्षेत्रातले अधिकारी काय असतात हे मी त्यांना समजून देत असतो. आणि यांनी पण आता एक मनामध्ये स्वप्न बाळगलं की हे मुलं पण म्हणतात की सर आता आम्हाला पण तुमच्यासारखंच काहीतरी बनायचं आहे. भगवान सर आम्हाला खूप आवडते. तर पहिले आम्ही एक बी आई बाबावर ध्यान नव्हते देत, काही नव्हते देत. तर जेव्हा भगवान सर आले तर आम्हाला खूप खूप छान वाटलं होतं. भगवान सर आले, आम्हाला खूप छान छान शिकवलं. माझी विनंती काय आहे की मला एक वकील बनायचं आहे, तर तीच माझी विनंती आहे, तुम्ही पुरी करावा. खी हू हू खे खाई हो औ हम खा. 3 वर्षापासून हे काम करतोय मी. एक विना छताची शाळा हा उपक्रम राबवतोय मी. आणि आता ही मुलं दररोज येतात, त्यांना शिक्षणाची गोडी खूप निर्माण झाली आहे. आणि आता कंटिन्यू येऊन हे माझ्या जवळ येऊन मस्त शिकायला लागलेत आणि याला आता खूप बऱ्यापैकी यायला लागलं. आता झाली सुरुवात. भविष्यामध्ये मी यांना अधिकारी बनवण्याचे मी स्वप्न ठेवलेले आहेत. त्याचे प्रयत्न सतत चालू ठेवेल मी भविष्यामध्ये पण. माझे आईवडील शेतामध्ये मोलमजुरी करतात दुसऱ्यांच्या. आणि वडिलाचं खूप स्वप्न आहे आम्हाला शिकवण्याचं. मग ते एक स्वप्न उराशी बाळगून मी औरंगाबाद शहरामध्ये काही वर्षापूर्वी आलो. देवगिरी कॉलेजमध्ये मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलो. आता एक स्पर्धा परीक्षेमध्ये उतरून एक अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून ती तयारी करतोय. शाळाबाह्य मुलांचा प्रश्न अजूनही कायम आहे. प्रशासन त्यांच्या स्तरावरती अनेक प्रयत्न करीत आहेत, मात्र तरी देखील मुलं जी आहेत ते शिक्षणापासून वंचित आहेत. अशाच वंचित मुलांना भगवान त्यांना मोफत शिक्षण देतो आहे. असेच भगवान जर महाराष्ट्रात जागोजागी झाले तर या स्थलांतरित मजुरांच्या मुलांचं शिक्षणाचं प्रश्न कायमस्वरूपी मिटेल आणि हीच मुलं जी आहेत तर येत्या काळात अधिकारी होताना आपल्याला पाहायला मिळतील. सचिन जिरे, महाराष्ट्र टाइम ऑनलाईन, औरंगाबाद.